लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे धाड टाकून पोलिसांनी 1,04,500 रुपये किमतीचे 2,000 लिटर हातभट्टी दारू नष्ट केली। ही कारवाई सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी 29 फेब्रुवारी रोजी चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या इसमांवर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने मुळेगाव तांडा शिवारात पेट्रोलिंग करत होते। मुळेगाव तांड्याच्या पूर्व बाजूस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपांच्या आडोशाला अवैधरित्या हातभट्टी दारू तयार असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। कारवाईत 2,000 लिटर गुळ मिश्रित रसायन, 10 प्लास्टिक बॅरेलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, हातभट्टी उद्ध्वस्त करून प्लास्टिक बॅरेल जागेस फोडून गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।